अन्या एंटरटेनमेंट. अरे काका घ्या पोय घ्या. अरे काका काही नवीन औषध आणलं का अनुसाठी? का बोलावलेत मला? मी नाही नाही नाही. निघतो. आई, मना काका रोज संध्याकाळी तुझ्याशी बोलतात ना, हो. मग आज बोलले? नाही. त्यांना राग आलाय. आपण गेलो अखंड अखंड करायला आणि त्यांना सांगितलं शर्ट आणायला चाललोय म्हणून. मग मीच त्यांना बोलवलं. आता बोला. ते तुम्हाला तर माहिती आहे अनिरुद्धचं 12वीचं वर्ष आहे ना. ते माझ्या एका मैत्रिणीने अखंड स्वामींचं सांगितलं म्हणून गेले होते. आता हे शिक्षक आहेत आणि हेच असं करतात म्हटल्यावर म्हणून नाही सांगितलं. अहो या पुढे पुढे काही होत नाही हो. नाही हेच मी तिला बोललो, पण ती असं म्हणाले की नाही फायदा नाही झाला तरी चालेल पण तोटा नाही ना काही यात. नाही म्हटलं भेट घ्यायला काय हरकत आहे. एवढंच मानसिक समाधान. ठीक आहे, येतो मी. चैतो म्हणून बोलून गेली, मला जमलं नसतं. पण खरं सांगू, मला तुम्हा दोघांचा खूप राग आला होता. एका जवळच्या माणसाने चोरी केल्यानंतर आपण स्वतःलाच दोष देतो ना, तसं झालं होतं माझं. अहो मला सांगायचं होतं ना, मी मदत केली असती की तुम्हाला. आता पुन्हा असं कधी केलं ना तर दोघांना शिक्षा. मिसेस शिक्षक, मिसेस शिक्षक, या हो या. हे घ्या, खीर आहे बदाम टाकून. अहो आमच्या मुलाला 63% होते, अनिरुद्धला 72 आहेत. आनंदाची गोष्ट आहे नाही का? नाही, ॲग्रिगेट 72 आहेत पण PCM मध्ये 70 आणि PCB मध्ये तर 68च आहेत. अहो त्या देसाईंच्या धनूला पण 72% होते हो. पण आज बँकेत मोठा अधिकारी आहे तो. टक्क्यावर जाऊ नका हो तुम्ही. हा येतो हा. थांबा. कुठलं हात ओला होता म्हणून हातातनं निसटलं भांडण पडलं. रागाने कशाला बघताय? जणू काय मोठा गुन्हा केलाय मी. केलीये तुझी सुकी भाजी केली. हा अख्खा दिवस त्या गॅस समोर उभं राहून तुमची चोचली पुरवण्यात जातो. कधी तो गॅस जिवंत झाला ना तर तो सुद्धा म्हणेल की बाई विश्रांती घे म्हणून. पण तुम्हाला काय त्याचं? केलीये तुमची रस्सा भाजी सुद्धा केली. हा कारण रस्सा भाजी शिवाय तर तुम्हाला उपवासच वाटतो. सगळे सारखेच. नारळ आण्याचा फुटला पण प्रसाद मला का? हा अन्याय शिक्षक. चैतू जरा उंच, जरा वयाप्रमाणे वाग. अगं आई पण. अरे हो 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 चला चला खीर काढा, खीर वाढा आणि जेवायला घ्या. चला चला. मी पूर्ण खाणार. हो चैतू, माझ्या वाट्याची पण तूच खा. माझ्या वाटेची पण तू खा. हो म्हणजे मी विलन. हो. अरे हो हो एक काम करूया आपण. हे बघ संगीत खुर्ची खेळतो की नाही आपण, तसं आपण संगीत खीर खेळूया. तू गाणं म्हणायचं आणि तो बाऊल आहे तो फिरवत राहायचा. जिथं गाणं थांबेल आणि बाऊल ज्याच्याकडे असेल त्याने खीर खायची. हा पासिंदा पार्सल. येस चलो 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 स्टार्ट स्टार्ट. डोळे बंद, गाणं गाणं सुरू. अटक मटक चवळी चटक चवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड 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 काही फुटेना करचा पाहुणा उठेना. हे बघ पाहुणा उठेल. हे बघ पाहुणा. हा
जास्त अपेक्षा होती ना, म्हणून जास्त चिडचिड झाली. 12वीची परीक्षा तू एकट्याने नाही दिली बेटा. आम्ही सगळ्यांनीच दिली. सगळेच थोडेफार कमी पडले असतील आपापल्या विषयात. चूक तुझी एकट्याची नाही. सॉरी. आई हो आई पुरे. आई हसीना जब रूठ जाती है तो एक दोन तीन. अरे किती टायर्स आहे ते. जिमला जायला पाहिजे ना. आहे ना आपल्याजवळ व्यायामशाळा. व्यायामशाळा. पाटील सर कुठे चाललात? व्यायामशाळेत. पाटील सर कुठे चाललाय? जिम मध्ये. जिम या शब्दाला जी काही किंमत आहे, जे काही वजन आहे ना, ते हे काय कोण आवडतो आपल्याला यातला? आता या वयामध्ये आपण विभक्त व्हायचं? अरे समाजाचा तरी विचार करा भारतीबाई. अरे मुलाबाळांचा तरी. येस, तुझ्या मनात काय चाललंय ते कळतंय मला. हां, ॲडव्होकेट सावंत मीटिंगमध्ये आहेत. हां, त्यांना सांगा पाटील सरांचा फोन होता. हां, मी उद्या सकाळी येतो. वकील साहेबांना म्हणा मी उद्या सकाळी येतो. ओके. वकील कशाला? नाही, जे काही तुझ्या मनात आहे ना आता ते बघच तू. आता या सगळ्यांचा फडशा पाडतो मी. हां, अरे दूध आहे घरचं, होऊ दे घरचं. पाटील म्हणतात आपल्याला. दूध, वकील, काय काय माझ्या मनात? काय लिहिले याच्यावर? 100% रिझल्ट. आपल्या अनुला किती पडले? 72%. म्हणजे हे लोक खोटं बोलतायत. आणि जर हे खोटं बोलत असतील तर 28% पैसे परत करा. हो, सावंत वकील फाडून टाकतील यांना. आपण केस करायची आणि आपण ह्यांच्याकडनं 28. भारती, असं हप्त्यात नाही रडायचं. जे काही रडायचं असेल ना ते लमसम मध्ये रडव. मी पण रडू का तुझ्या बरोबर? म्हणजे बरं वाटेल. होईल, सगळं ठीक होईल. होईल ना? हो. होईल ना? घे चहा घे. बघितलं ना ठीक काय आहे वाटलं गं. होतं आणि काय झालं? ठीक आहे ठीक आहे. PCB मध्ये किती 68 मिळाले ना? नीट मध्ये पण चांगले मार्क्स नाहीत. थोडक्यात काय, अनु डॉक्टर होणे नाही. काय काय स्वप्न पाहिली होती मी त्याच्यासाठी. असो, आपल्या घराण्यात एकच डॉक्टर, अभि दादा. आणू का काही गोड खायला? नको रे. अहो मला वाटलं ए होतं राहू की दे ते- राहू दे. आता झालं ते झालं ना. जा तू फ्रेश होऊन घे बरं. आणि आणू आला की नंतर आपल्याला जेवायला बसायचं आहे. वाटल्यास तोपर्यंत तू TV बघ. नको बाबा, TV नको.
कालपासून त्या मुलांच्या आत्महत्येच्याच बातम्या ऐकायला येत आहेत. हो म्हणजे काय आजचा पेपर बघ सगळा त्यानंच भरला. हे बघ 12वीच्या निकालानंतर जिल्ह्यात 8 आत्महत्या. काय म्हणतोस? मुलांना समजून घेण्यामध्ये पालक अपयशी. शी, कसं व्हायचं आजकालच्या मुलांचं? आणि पालक बिचारे जन्मभराचे दोषी. ते जाऊ दे, तो विषय नको, जाऊ दे. अनु कुठे गेला? स्वारी सकाळीच उठून गेले फिरायला. येईल इतक्यात. कुणाकडे सांगून गेलाय का जाताना? गडावर जातोय म्हणाला. ही सगळी मुलं म्हणजे हा गड हा त्यांचा अड्डाच आहे. कशाला जमतात आणि काय बोलतात त्यांचं त्यांनाच माहिती. तुम्ही बसा हं, आराम करा, आलेच मी. ये ना चहा घे. ते तरी राहिलाच माझा. चैतू कुठे गेली? काय म्हणत होती? इमर्जन्सी?